पुण्यातल्या एका घरामध्ये खरं तर रेव पार्टी होते आणि त्याला नाव दिलं जातं हाऊस पार्टी आणि त्याला महाराष्ट्र शासनाच्या एक्साईज डिपार्टमेंट अर्थात राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी देखील असते. परंतु या सगळ्या हाऊस पार्टीमध्ये जे कोणी ताब्यात घेतलेली जी मंडळी होती त्यांच्यावरती मात्र कोणतीच अद्याप कारवाई झालेली नाही. या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे आहेत. रोहिणीताई, खरं तर तुमच्या बाबतीतच ही सगळी घटना घडली. एकीकडे तुम्हाला वेगळा न्याय दिला जातो आणि या सगळ्या हाऊस पार्टीमध्ये जे कोणी ज्या कोणी तरुणांना ताब्यात घेतलेलं होतं त्यांना मात्र एक वेगळा न्याय दिला जातो. तुम्ही या सगळ्या संदर्भातची माहिती घेतली? मी जेव्हा तुळापूरमध्ये झालेल्या या पार्टीच्या संदर्भामध्ये माहिती घेतली तेव्हा अनेक प्रश्न मला पडलेत आणि ते प्रश्न मी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले देखील आहेत की 178 लोक एकत्र येतात, एका घरामध्ये पार्टी होते आणि त्याला पुणे पोलीस हे सर्रासपणे हाऊस पार्टीचं नाव देतं. पण जेव्हा प्रांजलच्या केसमध्ये 4 ते 5 लोक एकत्र येतात तेव्हा त्या पार्टीला रेव पार्टी म्हणून म्हटलं जातं. मग ही तफावत कशी? बरं, त्यावेळेस प्रांजल सहित प्रत्येकाचे टेस्ट केले जातात, त्यासाठी त्याला जेलमध्ये टाकलं जातं. आम्ही जामीन करून नंतर आम्ही बाहेर येतो. पण या 178 लोकांवरती सरकार किंवा पुणे पोलीस एवढं मेहरबान का की लगेच तडकाफडकीमध्ये प्रेस घेतली जाते, ॲडिशनल SP येतात आणि तिथून प्रेस घेतली जाते आणि सांगितलं जातं ही हाऊस पार्टी आहे आणि याच्यामध्ये 178 पैकी फक्त 78 लोकांवरती गुन्हा नोंद केला जातो आणि फक्त 29 लोकांची टेस्ट केली जाते आणि बाकीच्या सगळ्यांना मोकळं सोडलं जातं. मग हा मोकळं सोडण्याचा अधिकार त्यांना पुणे पोलिसांना कोणी दिला? कोणत्या आधारावरती त्यांना मोकळं सोडण्यात आलेलं आहे? बरं, तिथे जी रेड टाकण्यात आली त्या रेडचा एकही व्हिडिओ सोशल मीडियावरती नाही. जो प्रांजलच्या केसमध्ये रेड टाकण्यापासून त्याचे मेडिकल चेकअप करण्यापासूनचे सगळे व्हिडिओज मीडियामध्ये सर्क्युलेट करण्यात आले होते. मग हे नेमकं असं काय आहे या 178 लोकांच्या केसमध्ये की हे सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का? एवढी मोठी पार्टी तिथे होते ज्याच्यावरती पोलीस रेड टाकतायत, मग त्या पार्टीचा एकही कागद बाहेर का येत नाहीये? तिथे जर ॲडिशनल SP येऊन सांगतायत की तिथे एक्साईज डिपार्टमेंटने परवानगी दिलेली होती त्या पार्टीसाठी, तर एकही त्या परवानगीचा कागद का बाहेर आला नाहीये? आमच्यासारख्यांना प्रत्येकाला तो कागद बघायला का मिळत नाहीये? कारण तुळापूर ह्या पवित्र ठिकाणी जर अशा पार्ट्या करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून परवानग्या मिळत असतील तर मला असं वाटतं हा महापुरुषांचा अपमान आहे. आणि हा महापुरुषांचा अपमान ज्या अधिकाऱ्याने केला असेल त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का? की अशी कुठली परवानगी दिल्याच गेली नाही आहे, फक्त त्या सगळ्या लोकांना पाठीशी घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येतं आहे? कारण त्याच्यामध्ये कदाचित आमदार खासदारांची मुलं असू शकतात किंवा जे उद्योजक आहेत जे सरकारला आर्थिक रसद पुरवतात अशा कुठल्या बड्या दांडग्या लोकांची मुलं त्या पार्टीमध्ये होते, म्हणून हे सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का? अनेक प्रश्न ह्या माध्यमातून मला पडलेत. ते प्रश्न मी विचारते आहे आणि मला एक नागरिक म्हणून माझी विनंती आहे की त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळावीत, जेणेकरून जो आम्हाला त्रास झाला आहे त्याच्यामध्ये त्या केसमध्ये आणि ह्या केसमध्ये जो जमीन आसमानचा फरक दिसतोय तर तो कारवाईमध्ये का? हे प्रश्न आहेत. खरं तर तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित करतायत. प्रांजल खेवलकरांचा ज्यावेळेस विषय झालेला होता त्यावेळेस मात्र त्यांना थेट अटक झालेली, त्यांच्या संदर्भात मीडिया ट्रायलसुद्धा एका प्रकारे सगळी चालवण्यात आलेली होती. त्यावेळेस मात्र रुपाली चाकणकर या समोर पुढे येऊन खरं तर त्या सगळ्या संदर्भातली भूमिका जी आहे ती सातत्याने ते मांडताना पाहायला मिळत होते. त्यावेळेस तुम्ही कुठं बॅकफूटवरती सध्या त्यावेळेस होता. परंतु आता मात्र एवढी मोठी हाऊस पार्टी होते, त्या हाऊस पार्टीमध्ये खरं तर दारूचा देखील वापर केला, तिथे ड्रग्सचा सेवन देखील करण्यात आलं. अशा सगळ्या काही घटना होत असताना हे नेते मंडळी कुठे आहेत असा तुम्हाला प्रश्न पडत नाही का? मला नक्कीच प्रश्न पडतो की माझ्या केसच्या संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्ती येऊन तिथे स्वतः येऊन मीडियासमोर बोलत होतो, पण जिथे 178 लोक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि पवित्र ठिकाणी तुळापूरसारख्या पवित्र ठिकाणी येऊन पार्टी करतात, एकाही नेत्याला असं वाटू नये की त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारावेत. बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये 78 लोकांना का गुन्हेगार केलंय? 29 लोकांचीच का टेस्ट करण्यात आली? जर तिथे ड्रग सेवन झालं होतं तर सरसकट सगळ्यांवरती गुन्हे का नोंद केले नाही पोलिसांनी? त्या प्रत्येकाची टेस्ट का करण्यात आलेली नाहीये? बरं, मला
असं वाटतंय की हे जे 78 लोकांवरती गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे हे पण तिथे होते का, की बाहेरून कोणीतरी आणून दुसऱ्याच नावांवरती यांनी गुन्हा नोंद केलाय आणि यांना जे हवे होते ते सगळे यांनी फरार केलेले आहेत. अनेक प्रश्न आहे, ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत. आणि असा मलाच नाही, अनेकांना पडलेला प्रश्न आहे. हे नेते मंडळी गेले कुठे? अर्थात रुपाली चाकणकर असतील. रुपाली चाकणकर सातत्यानं तुमच्या या प्रांजल खेवलकरांच्या प्रकरणामध्ये समोर येऊन सगळी माहिती देत असताना आपल्याला पाहायला मिळत होते. आता मात्र हे कुठे आहेत असा सवाल उपस्थित होतो या संदर्भात. मी जे सांगितलं तेच, की कदाचित आम्ही विरोधी पक्षातली लोक आहेत म्हणून त्यावेळेस सगळे येऊन बोलत असतील आणि आत्ता ज्या 178 लोकांची तिथे पार्टी चालली होती याच्यातली कोणीतरी सत्ताधारी लोक त्याच असतील. म्हणून सत्ताधारी लोकांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस यंत्रणा पण करते आणि तिथले सत्ताधारी पक्षाचे नेते पण करतायत असं आम्हाला शंका यायला लागली आहे. म्हणून माझी हात जोडून पोलिसांना विनंती आहे की ते 178 लोकांची नावं आपण जाहीर करावीत. त्या 178 लोकांमधल्या फक्त 78 लोकांवरती का पोलिसांनी गुन्हा नोंद केला हे देखील हे करावं, जाहीर करावं. आणि बाकीच्यांना का मोकळं सोडण्यात आलं, कोणत्या कायद्याअंतर्गत त्यांना मोकळ्या सोडण्यात आलं, त्यांना कोणते निकष लावण्यात आले होते, हेही विनंती आहे माझी की आपण कृपया आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावे, कुठले निकष लावून आपण त्यांना मोकळं केलंय. आणि सत्ताधारी पक्षातले किंवा तसेच कोणी धनदांडगे असतील की त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असतील म्हणून कदाचित सत्ताधारी पक्षातला एकही नेता आता त्या केसच्या संदर्भात बोलताना आपल्याला दिसत नाहीये. परंतु हे सगळं प्रकरण दाबलं जात आहे का? गृह खात्याचा हा सगळा फेल्युअर आहे का? कारण की ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये ड्रग्सचे प्रकरणं समोर येताना पाहायला मिळतात, त्यातच ही सगळी रेव पार्टी ऑर्गनाईज केली जाते. त्याच्यासाठी एक्साईज डिपार्टमेंटची दारूची परवानगी असते, परंतु त्यामध्ये ड्रग्सचं सेवन केलं जातं. कुठेतरी पोलिसांचं फेल्युअर आहे की पोलीस ह्या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी गृह खातं लक्ष देत नाहीये म्हणून? मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची नक्कीच चौकशी होणं गरजेची आहे की एक तर एक्साईज डिपार्टमेंटला अशा पार्ट्यांना परवानगी देण्याचा अधिकार आहे का? बरं, तो अधिकार असेल तर तो तुळापूरसारख्या पवित्र ठिकाणी अशा पार्ट्यांना परवानगी देण्याचा अधिकार आहे का? आणि तसं जर असेल तर सत्ताधारी पक्षाला महापुरुषांचा आदर्श आम्ही घेतो हे म्हणण्याचं त्यांना मुळीही मी म्हणते जागा राहिलेली नाही आहे. कारण अशा पवित्र ठिकाणी जर तुमचे अधिकारी पार्ट्यांना परवानग्या देत असतील आणि तिथे पार्ट्या होत असतील तर हा सरकारच्या माध्यमातून निष्काळजीपणा आहे. आणि यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी हात जोडून विनंती आहे की ह्या केसला जे पोलीस यंत्रणा दाबण्याचा प्रयत्न करते तर ह्याच्या तळागाळामध्ये हे सगळं जे प्रश्न आम्ही उपस्थित केलेले आहेत ते प्रश्नांची उत्तरं आमच्यासारख्या सगळ्या नागरिकांना मिळणं गरजेचं आहे की नेमके कोणते धनदांडगे त्या पार्टीमध्ये होते की ज्यांना पोलीस पाठीशी घालण्याचं काम करतात. आता सातत्यानं ही तर गोष्टच आहे रेव पार्ट्यांची, परंतु सातत्यानं महागाई देखील मोठ्या प्रमाणात देशात आणि राज्यभरात वाढताना आपल्याला पाहायला मिळते. उज्ज्वला योजनेअंतर्गत आता फक्त 4च सिलेंडर जे आहेत त्या महिलांना मिळणार असा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. एकीकडे सोनं खरेदी करू नका अशा पद्धतीच्या सूचना पंतप्रधान मोदींकडनं दिल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींना कशा बघता? खरं तर महागाईचा हा सगळा भडका उडालेला आहे का देशभरामध्ये? आज बघितलं तर महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि आर्थिक नियोजनतेचा शून्य झालेला कारभार आपण आज बघतोय. आज उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेच्या बाबतीमध्ये ज्या मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईज करून लाखो करोडो रुपये सरकारच्या माध्यमातून खर्च करण्यात आले होते, आज त्याच योजनेचे 9 गॅस सिलेंडर जे मिळत होते त्याच्यावरून आज 4 वरती आणण्यात आलेलं आहे. म्हणजे जिथे आज गॅस सिलेंडरचे भाव हे डबल तिबलने वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या माता भगिनींना मदत करण्याऐवजी त्यांना मिळणारे 9 सिलेंडर पण 4 सिलेंडरवरती आणून ठेवण्याचं काम हे निर्लज्ज सरकार करतंय. काय घोषणा करायच्या, स्वतःची पब्लिसिटी करून घ्यायची, मोठे मोठे ॲडव्हर्टाईज करून घ्यायच्या, होर्डिंग्ज लावून घ्यायचे, पेपरमध्ये पानभर ॲडव्हर्टाईज द्यायच्या, टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज करून घ्यायची, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि नंतर या योजनांचं काय होतं हे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर लाडकी बहिणी योजना जिथे 2,48,00,000 माझ्या माता भगिनींना 2024 लाभ मिळाला आणि तोच लाभ आज जर आपण बघितलं तर निम्म्या माझ्या माता भगिनींना सरकारने अपात्र ठरवलेलं आहे. म्हणजे पहिले आपली पाठ थोपटून घ्यायची आणि नंतर माझ्या माता भगिनींना वारावर सोडण्याचं काम हे सरकार करतंय. आणि जसं आज आपण बघतोय की महागाईच्या माध्यमातून त्यांना रडकुंडी सांडण्याचं काम हे सरकार करतंय. परंतु सेम आता तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला लाडकी बहीण योजनेचा, खरं तर हा काय चुनावी जुमला होता का लाडकी बहीण योजना? कारण की ज्या पद्धतीने 80 लाख महिलांचं या सगळ्या योजनेतून नाव कापून घेण्यात आलेलं आहे, खरं तर त्याच्यासाठी मुदतवाढ देखील रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देखील करण्यात आलेली नाही. हा चुनावी जुमला होता हा सगळा लाडकी बहीण योजना?
जर आपण बघितलं तर हा चुनावी जुमलाच होता त्यांच्या माध्यमातून, कारण 2024ला तुम्ही सरसकट सगळ्या महिलांना लाभ देत आहेत फक्त निवडणुकीपुरता, आणि जशी निवडणूक संपली त्याच्यानंतर तुम्ही लगेच 2025ला 26 लाख महिलांचा आकडा कमी केला. त्याच्यानंतर लगेच तुम्ही 2026ला जर आपण बघितलं तर 80 लाख माता भगिनींना तुम्ही अपात्र ठरवलंय. मग ते कोणत्या आशावरती? तुम्ही सरसकट त्यांना लाभ दिला ना, तर त्यांना लाभ मिळू द्या ना. तुम्ही त्यांना अपात्र का ठरवतायत? मग त्यांना निकष का लावतायत? वेगवेगळ्या निकषावरती तुम्ही त्यांची संख्या कमी करतायत का? हाच त्यांचा उद्देश दिसतोय ना. जसं तुम्ही उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या माध्यमातून म्हणाला तसंच हे दिसतंय. जर शेतकऱ्यांचं बघितलं तर शेतकरी बांधवांना आम्ही सरसकट कर्जमाफी करू, आम्ही त्यांचा 7/12 कोरा करू, हे सरकारच्या माध्यमातून आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनावरती तुम्ही त्यांची मतं घेतली, आणि जेव्हा आज कर्जमाफी तुम्ही जाहीर करतायत तेव्हा वेगवेगळे निकष लावतायत तुम्ही त्यांना 2 लाखापर्यंतच कर्ज माफ करणार, त्याच्यानंतर वेगवेगळे अजून निकष लावणार. म्हणजे त्याही शेतकऱ्यांना तुम्ही कसं कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही ह्यासाठी तुम्ही वेगवेगळे निकष लावूनच त्यांना बाद करणार आहात ना. मग हे जो शब्द तुम्ही दिलेला आहात त्या शब्दावरती ठाम राहायला हवं, जे शब्दावरती आज हे नेतेगण ठाम राहताना आपल्याला दिसत नाहीये. 7/12 कोरा करू शेतकऱ्यांचा हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, तर तो 7/12 का आपण शेतकऱ्यांचा कोरा करत नाहीये? त्याच्यावरती 2 लाखाचं बंधन का ठेवलंय? सर सकट कर्जमाफी करा ना, होऊन जाऊ द्या ना एकदा माझ्या शेतकरी बांधवांचा कर्जमाफी, आणि त्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा होऊन जाऊ द्या. ते का करत नाहीयेत? कारण जे शब्द दिलेत ते शब्द यांच्याकडनं पाळले जात नाही. खरं तर एक शेवटचाच प्रश्न, भाजपच्या आमदार आहेत चित्रा वाघ, त्यांचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती काही दिवसांपूर्वी अपलोड केलेला. त्याच्यामध्ये सांगितलं की कशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते महिलांसाठी काम करत आहेत, आणि खरं तर महिलांची शौचालय देखील मोठ्या प्रमाणात तयार करण्याचं काम जे आहे ते केंद्र सरकार, राज्य सरकारकडनं, भाजप सरकारकडनं होताना पाहायला मिळतात. अशा पद्धतीचं व्हिडिओ जो आहे तो त्यांनी सोशल मीडियावरती टाकलेला होता. मला असं वाटतं त्यांनी एकदा रियालिटी चेक करावी. त्यांनी ग्राउंड लेवलला जाऊन त्यांचेच कार्यकर्ते काय काम करतायत ते त्यांनी बघणं गरजेचं आहे. कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क नसावा म्हणून त्यांना माहिती नसेल. त्यांना एकच उदाहरण देते की उरणच्या नगरपंचायतमध्ये आमच्या नगराध्यक्ष आहेत भावनाताई घाणेकर, ज्यांनी उरणमध्ये महिलांना शौचालय बांधता यावे म्हणून एक ठराव ठेवलेला होता. त्या ठरावाला तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी विरोध केलेला आहे, ज्याच्यामध्ये 4 महिला नगरसेवक आहेत. तर माझी विनंती आहे की कृपा करून तुमच्याच पक्षाच्या जी लोक आहेत जे महिलांच्याच शौचालय बांधण्यासाठी विरोध करता आहेत, तर ते तुम्ही एकदा ग्राउंड लेवलला जाऊन तुमच्याच कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. त्याच्यानंतर मीडियाच्या समोर येऊन मोठ्या मोठ्या गोष्टी करा. खरं तर धन्यवाद रोहिणीताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.